नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नवनवीन व्हिडिओ आपण जी अपडेट्स आहेत ते आम्ही चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी देत असतोय. परंतु कुठेतरी धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जो गणलं जाणारं जे व्यक्तिमत्व आहेत त्या व्यक्तिमत्वांसोबत सुद्धा या ठिकाणी आपण संवाद ऐकलेले आहेत. परंतु असं व्यक्तिमत्व आहे की कुठेतरी माणसामध्ये देव शोधण्याचं काम सातत्याने या ठिकाणी ते करतायत. असं व्यक्तिमत्व आहेत हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज सांगलीकर. आज या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये ते आलेले आहेत आणि कशासाठी ते आलेले आहेत, त्यांना काय साध्य करायचं आहे, संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये ते संवाद दौरा या ठिकाणी करतायत. आणि आज चिखली शहरामध्ये शासकीय विश्रामगृहामध्ये त्यांची एक धावती भेट या ठिकाणी आपण घेतोय की नेमकं या राष्ट्रमाता जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये आपण कशासाठी आलात आणि काय साध्य करणार आहात. साहेब, हार्दिक स्वागत, सुस्वागतम. नमस्कार. आज या ठिकाणी जे आपण जिल्हा दौरा या ठिकाणी करतायत त्या संदर्भामध्ये काय सांगणार. सर्वप्रथम मी आपल्या चॅनल समोर आभार व्यक्त करतो की खरोखर समाजामध्ये समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो. या अनुषंगाने ज्या अनुषंगाने मी इथं आलो. आध्यात्मिक क्षेत्र म्हणलं की पत्रकार म्हणलं की आध्यात्मिक क्षेत्रापासून थोडं कोसमूल दूर असतात, बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळ्या प्रमाणात असतो. पण त्यातून देखील आपण एक समाजाचं काहीतरी देणं लागतो. या माध्यमातून आपल्या चॅनलच्या मध्ये संवाद चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की मी ज्या दौरा करतोय, अनेक संत म्हणते कीर्तन प्रवचन रामायण अनेक वेगळ्या माध्यमातून करतात. पण महाराष्ट्रामध्ये एक अशी गोष्ट निर्माण झाली की जेव्हा निवडणुकीच्या पूर्वी पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी एक सुंदर योजना मार्केटमध्ये आणली होती. ते म्हणजे लाडका भाऊ आणि लाडकी बहीण. त्या लाडका भाऊ हे असे होते की ज्या मुलांना तरुण मुलं आहेत त्यांना काम नाही हाताला, त्या मुलांची परिस्थिती होती की 18 वर्षापासून ते 36 वर्षापर्यंत गटापर्यंत त्या मुलांना 8,000 6,000 आणि 10,000 असं मानधन त्या ठिकाणी दिलं जाणार होतं. त्या अनुषंगाने ती योजना आणली. महाराष्ट्रातील 1,34,000 विद्यार्थी यामध्ये कामाला रुजू झाले ते 800 फुटे. आणि त्यावेळेस अशी घोषणा करण्यात आली की जेव्हा प्रचार दौरा होता, जेव्हा प्रत्येक ठिकाणी सभा होत्या, त्या ठिकाणी सांगितलं गेलं की तुम्हाला ज्या ठिकाणी काम करणार त्या ठिकाणी 6 महिन्यानंतर किंवा 11 महिन्यानंतर तुम्हाला आहे त्या ठिकाणी आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घेऊ किंवा रुजू करू. ह्या आशेवरती या मुलांनी जीवाचं रान केलं, रात्रीचा दिवस केला आणि ह्या मंडळींना पुन्हा निवडून आणण्यासाठी यांचा मोलाचा वाटा ठरला. पण बघता बघता 6 महिने निघून गेले. 6 महिन्यानंतर पुन्हा या मुलांना घरी बसण्याची वेळ निर्माण झाली. आणि मी श्री संत बागडेबाबा मानवतर संघटनेच्या माध्यमातून असेल, मुख्यमंत्री विभाग कार्यपक्षाच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आणि आमचे काही सहयोगी जे संघटक आहेत, जे मंडळी आहेत, जे राज्य लेवलचं काम करतात, त्या सर्वांच्या माध्यमातून वेगवेगळ्या आंदोलनं केली, रस्त्यावर उचलली आणि त्या माध्यमातून एक मुंबई पायदिंडी काढली देहूतून, जिथं तुकारामाच्या गाथा ज्या इंद्राणीच्या ढोहामध्ये बुडवल्या होत्या. दळी जगळा सेतव्या जैशा तारी लाया, त्या ठिकाणी जशा देवाच्या विरोधामध्ये ज्यांनी बंड पुकारलं होतं ते जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि त्यांच्या नगरीतून आम्ही मुंबईच्या ठिकाणी निघत असताना वाटेमध्येच आम्हाला 6 महिन्याचा ज्या ठिकाणी संपली होती मुदत, त्या ठिकाणी 5 महिन्याचा जार निघाला. आणि त्यानंतर पुन्हा ही मुलं जॉईंट होतील अशा पद्धतीने मी थोडं गाफील राहिलो. आणि बघता बघता 3 महिने झाले. 3 महिन्यामध्ये या मुलांचा, काही लोकांचा पगार नाही, काही लोकांची वेगवेगळ्या अडचणी सांगितली जातात, काही लोकांना वागणूक चुकीची भेटते. ह्या मुलांना परत हक्कासाठी म्हणून आहे ते 5 महिने पहिला घेऊन नंतर पुढची दिशा काय, 5 महिन्यानंतर पुढं काय, 11 महिन्यानंतर पुढं काय, या समस्या घेऊन मी जनजागृती करण्यासाठी 36 जिल्ह्याचा दौरा करतो. बरं, आपण या ठिकाणी दौरा करत असताना अनेक या ठिकाणी काही राजकीय पुढाऱ्यांचे, आपल्या या ठिकाणी मंत्र्यांचे काही फोन वगैरे आले असतील. आता हे दौरा करत असताना सगळ्यात जास्त करून मीडिया जी आपल्या माध्यमातून आहे, मी काल परभणीला होतो, परभणीला देखील चांगल्या पद्धतीने मीडियाच्या माध्यमातून आज तुम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये आई जिजाऊच्या ह्या पवित्र पदस्पर्शन पावनजल नगरीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी आला. वास्तविक पाहता हा जो मुद्दा आहे तालुक्याच्या प्रत्येक प्रतिनिधीचं काम आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलं आहेत, बेरोजगार आहेत, त्यांना हाताला काम भेटलं पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की 5 महिन्यानंतर पुन्हा देणार नाही. 5 महिन्यानंतर पुन्हा देणार नाही म्हटल्यानंतर एकीकडे तुम्ही ते सांगता आणि एकीकडे आता एक नवीन ते हे काढले की जे रिटायर झालेले आहेत, त्यांचे 56 वर्ष पूर्ण झाले, त्या लोकांना पुन्हा कामावरती बोलतात. म्हणजे पुन्हा त्यांना 70 वर्षापासून त्यांना काम दिलं जाते. म्हणजे तुमचं मला सांगा की तरुणांना वाऱ्यावर सोडायचं आणि ज्यांच्याकडे सगळं काही गडगंजी झालेलं आहे, त्यांचं सगळं अनुकूल झालेलं आहे, सगळं आलबेल झालेलं आहे आणि अशा लोकांना पुन्हा कामावरती घ्यायचं आणि पुन्हा त्यांना पेन्शन पण द्यायची आणि पगार पण द्यायचा, हे कुठलं नाही. मग हे आमच्या तरुणांमध्ये विचार करण्याला लावणारी गोष्ट आहे. जर आमचे तरुण जर रस्त्यावरती फिरत असतील, आमचे तरुण जर नोकरीसाठी बनवून फिरत असतील, त्यांचे लग्न ठरत असतील, एक चांगलं काम होत असेल, तर सरकारने ह्याही गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. एकीकडे लाख रुपये पगार असणाऱ्या माणसाला तुम्ही पुन्हा जॉईन करून घेता, त्यांना 30,000 पगार देता
आणि पुन्हा त्या लोकांना तिथं बोलतं माझ्या मुलांना पगार किती आहे, तर माझ्या मुलांना पगार 6,000 आहे, 8,000 आहे आणि 10,000 आहे. म्हणजे त्या लोकांच्या कितीतरी पटीने कमी प्रमाणामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये एवढी लोक बेरोजगार आहेत ना, त्या लोकांना काम त्या ठिकाणी उपलब्ध आहे हे मात्र निश्चित आहे ना. 1,25,000 म्हणजे 1,34,000 लोक काय मोकळेच बसलेले नाहीत. त्या लोकांना काम तर उपलब्ध आहे, काम मिळणार आहे. म्हणजे जिथं काम आहे तिथं नुसतं फिरायला आहेत का पोरं? नाही. तर तिथं नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, पोलीस स्टेशन असेल, वेगवेगळ्या ठिकाणी ह्या मुलांना काम आहे म्हणून काम करतात. जे आहे त्या ठिकाणी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर द्या, पगार देखील वाढवू नका. पण हे जे सरकार या ठिकाणी जे आहे, या सरकारमध्ये या ठिकाणी जे लोक या ठिकाणी शिष्टमध्ये या ठिकाणी काम करतायत, आणि आज या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये सुद्धा या ठिकाणी जे लोक या ठिकाणी राजकीय द्वेषापोटी या ठिकाणी ज्या भावना या ठिकाणी प्रगट होत आहेत, त्या काही त्याच्याबद्दल काय त्यावर सांगणार? तुम्हाला सांगायचं झालं तर सरकारचं एक म्हणजे सरकारचं जे अंकुश असतो, प्रशासक असेल किंवा राजकीय क्षेत्रातले मंडळी असतील, त्यांच्यावरती तो अंकुश या ठिकाणी दिसत नाही. तुमचा फक्त नाममात्र एका घोषणा, एखादी गोष्ट बोलून झाली म्हणजे ते काम संपलं असं त्याचा अर्थ होत नाही. तुम्हाला जर समाजाचं काहीतरी देणं लागत असेल, समाजाने तुम्हाला एवढी मोठी गोष्ट केली असेल, तर तुम्ही त्या समाजाला एखादी गोष्ट व्यासपीठावर सांगत असेल, एखाद्या रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला किंवा एखाद्या कुठं हाणामारी झाली, तर ते मी एक व्हिडिओ क्लिप ते ग्राह्य धरता, कोर्ट ग्राह्य धरतं. हे गोष्ट ग्राह्य असताना मग अधिवेशनच्या टायमाला किंवा निवडणुकीच्या टायमाला तुम्ही ज्या घोषणा डिक्लेरेशन केला त्या काय ग्राह्य दिल्या जात नाहीत, त्या काय सत्यात उतरत जात नाहीत. एकीकडे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सभागृहामध्ये सांगतात, सरसकट मुलांना 5 महिने जॉईन करून देतो पण पुन्हा देणार नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. पण तुम्ही सभागृहामध्ये पटलावरती ते आलेलं आहे आणि त्यामध्ये परत बदल ह्या कलेक्टर साहेब, शिव साहेब ही लोक बदल करायला आहेत. म्हणजे हे न सुटणार कोणा, म्हणजे तुमचे रिलेटिव्ह असेल तर त्यांना काम दिलं जाणार नाही. आमची मुलं काही लाडकी बहीण नाहीत ना, लाडक्या बहिणीमध्ये तुम्ही डिफॉल्ट करू शकताय. पण माझी मुलं काम करतात, त्या कामाचा मोबदला 200 रुपये पर डे, 200 रुपये पगार झाला. 200 रुपये मिळायला मला 30 दिवसामध्ये 6,000 पगार झाला. आणि त्या मुलांना आता जॉईनिंग करण्यासाठी जी अडचण निर्माण होते त्यासाठी माझा हा दौरा, मी सुरू दौरा केला की सोलापूर, धाराशिव, त्यानंतर लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना आणि आता मी तुमच्या या जिजाऊच्या पवित्र भूमीमध्ये बुलढाण्यामध्ये आता आहे आणि संध्याकाळी दुपारी अकोल्याला जाणार. बरं, प्रतिसाद वगैरे कसा मिळतोय? खूप छान प्रतिसाद आहे. मुलं प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीने, जसे म्हणजे आमचे वडील येतात, आमचे बाबा येतात किंवा आमचे नातेवाईक येतात. आता आपल्याच गावामधली जी मुलं बघितली त्या ठिकाणी आपण आज भेटलात, तर त्या मुलाला मी सहज फोन केला की दादा म्हटलं मी बुलढाण्याला चाललोय आणि आम्ही रात्री गाडीतच झोपलो, आम्हाला वाटत कुठे थांबायचं नाही, कारण आम्हाला अंतर जर आमच्या नकाशामध्ये पहिल्यांदाच आम्ही दौरा करतोय, तर थोडं जजमेंट चुकलं. कारण बुलढाणा करून आपलं हिंगोली करून परभणी केली आणि परभणीतून बीड केलं. बीड तो 150 किलोमीटर अंतर आणि तिथून परत जालना आणि जालन्यातून बुलढाणा करण्याचा हा अंतर खूप मोठा झाला. मग वाटेमध्येच कुठेतरी आमची व्यवस्था बुलढाण्यात बीडला होती, तिथली प्रशिक्षणाची व्यवस्था केली, चांगल्या पद्धती जेवणाची व्यवस्था केली. पण तिथे मुक्काम करण्यासाठी आम्ही आलो नाही. आमच्यामध्ये मुलांच्या मध्ये एक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आम्ही आलो. त्यामुळे आम्ही पेट्रोल पंपाशी थोडी विश्रांती घेतली आणि त्यानंतर आमच्या जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना फोन केला. त्यांनी लगेच या ठिकाणी, त्यांचे वडील पत्रकार आहेत आणि ते इथं आले, त्या ठिकाणी व्यवस्था केली, खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली. बाकीची मुलं देखील भेटली. एक चांगली भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण आहे की आशेचं किरण आहे की आमचं पुढे काहीतरी. तर संत गाडगेबाबांच्या विचारधारेवर आपण या ठिकाणी जे चालताय आणि कुठेतरी या ठिकाणी ध्येय गाठण्याचा प्रकार या ठिकाणी मुलांमध्ये सुद्धा या ठिकाणी करताय, काय सांगणार? 100% राष्ट्रीय संत आता अध्यात्मिकची गरज आहे सध्या. माणसं, मुलं, प्रत्येक जण म्हणतात. तरुण मुलांना सांगितलं, तुम्ही जरी सांगितलं तुमच्या मुलाला की चल बाबा महाराज आले, त्यांचं दर्शन घ्यायचं, तर महाराज आले त्यांना भेटायला चल, महाराज आले त्यांना ऐकायचं. आज अशी परिस्थिती मार्केटमध्ये नाही. महाराज आलेच म्हटल्यानंतर, बाबा येणारच म्हटल्यानंतर माझ्या अगोदर मुलंच तयार केली जातात. म्हणजे ज्या मुलांना तुम्ही तुमचा वेळ घालणार आहे त्या मुलांना मार्गदर्शन करू शकतो. तुम्ही आई वडिलांची सेवा करा, प्रपंचामध्ये आई वडिलांची सेवा करा, व्यसन करू नका. ही व्यसन मला त्या माध्यमातून सांगता येते. 1,34,000 विद्यार्थी म्हणजे आध्यात्मिक जी ऊर्जा निर्माण होऊ शकते, एक वेगळं समीकरण होऊ शकतं, त्यांना वेगळ्या मार्गावरती लावण्याचं एक समीकरण होऊ शकतं. आणि ती संधी मला प्राप्त झाली. मग त्यात अनेक समाजाची मुलं आहेत, अनेक घटकाची मुलं आहेत, म्हणजे मुस्लिम आहेत, हिंदू आहेत, सगळ्याच धर्माचे त्या सगळ्याच घटकाचे प्रत्येकानं सगळेच बाबा बाबा करतात आणि प्रत्येकामध्ये आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली की फक्त अशीच किरण म्हणजे भविष्यामध्ये आमचं काहीतरी उज्ज्वल भविष्य हे बाबा करू शकतात. आई वडिलांनंतर जर कोणी बघितलं तर शाळेचा मास्तर असतो आणि आई वडिलांच्या नंतर बघितलं तर मग गुरु असतो. शाळेत आई वडिलांना वाटतं की माझा मुलगा मोठा होऊन काहीतरी करावा, शाळेतल्या मास्तरला वाटतं की माझ्या शाळेतला विद्यार्थी काहीतरी मोठा अधिकारी व्हावा आणि त्यानंतर गुरुला वाटतं की माझा शिष्य मोठा व्हावा. त्यातली एक भावना मनामध्ये धरून निस्वार्थीपणाने आम्ही आता कमीत कमी एक आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगायला झालं तर 15 ते 16 सांगलीतली इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने, जत तालुक्यातली मीडिया आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने, सोलापूर जिल्ह्यातली मीडिया त्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि म्हणून हा लढा आता यशस्वी स्थितीला जातो. पण येणाऱ्या काळामध्ये जर समजा ह्या मुलांच्या हक्काची भाकर मिळत नाही
तर आम्ही अमरण उपोषण देखील करण्याची तयारी ठेवून आम्ही वाटचाल करतो. मित्रांनो, हे होते आपल्यासोबत हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज. का झगडतायत की कुठेतरी या ठिकाणी सांगितलेलं आहे संतांनी की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या ओळीप्रमाणे जर आपण चाललात तर कोणतंही यश गाठायला या ठिकाणी आपण कमी पडणार नाही. परंतु कुठेतरी या ठिकाणी प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी आमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की असे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या निराकरण करण्यासाठी आपण सुद्धा या ठिकाणी 2 हात या ठिकाणी 2 पाऊल पुढे यावं अशी विनंती सुद्धा या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून करतोय. का करतोय की कुठेतरी आपण सुद्धा या ठिकाणी मनामध्ये ध्येय घेऊन कुठेतरी या ठिकाणी ध्येयपूर्तीसाठी हे जे मुलं या ठिकाणी जे काम करतायत त्यांचे सुद्धा या ठिकाणी भावना आपण ओळखून घेतल्या गेली पाहिजेत. त्यांच्या जीवाशी न खेळता त्यांचा मनोमिलन या ठिकाणी कसं होईल आणि त्यांचं या ठिकाणी समाधान कसं होईल हा प्रयत्न या ठिकाणी या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी कळवतोय. आपल्या सोबत वेळात वेळ काढून बाबा आपण या ठिकाणी जो मुलाखत या ठिकाणी दिली त्याबद्दल धन्यवाद. नाही, त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तो जत सांगली जिल्हा आहे, दुष्काळी भाग आहे जत तालुका. आणि त्या तालुक्यामध्ये मी ही जी चळवळ आहे आताच करत नाही, मी एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवलाय. आमच्या भागामध्ये कोरोना काळामध्ये 450 टन भाजीपाला वाटप केला मी. त्यानंतर एवढ्यावरती न थांबता दुष्काळ पडल्यानंतर महाराष्ट्रातील पहिली खाजगी स्वरूपात चारा छावणी देखील आपण चालू केली. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नुसतं एवढंच काम केलं नाही. आता हा मुलाचा विषय मी आज हातात धरलाय तर तो पूर्ण कडतडीच नेण्यापर्यंत हा 100% माझा प्रयत्न असणार आहे. ज्या भागामध्ये राष्ट्रीय संत गाडगे बाबा, वैराग्य संपन्न बागडे बाबा, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा विचार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब, हे प्रत्येक माणसाने तळागाळातल्या माणसांच्या पर्यंत जाऊन काम केलं आहे. आणि तेच काम करण्यासाठी माझा छत्तीस जिल्ह्यात दौरा आहे. आणि मी देखील आपलं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून की एकीकडे पत्रकारांना बोलावं लागतं, सांगावं लागतं की बाबा तुम्ही चला, पण खरोखरच आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. मलाही आपली विनंती आहे की आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये माझी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आमची मुलं त्या ठिकाणी आहेत, त्यांची व्यथा असेल तेव्हा तेव्हा आपल्या माध्यमातून देखील तो समाजापर्यंत पोहोचण्यासाठी काम नक्की कराल. आणि आपण या ठिकाणी आल्याबद्दल आणि आमची व्यथा जनतेबरोबर मांडण्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर, या ठिकाणी आपण जे धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी जे कार्य करतायत, युवा कीर्तनकार असतील, गाथाकार असतील, त्या मुलांना काय संदेश देणार? कारण की आपण जीवनामध्ये संघर्ष फार केलेला आहे, आपलं पुस्तक या ठिकाणी वाचलेलं आहे. नाही, यामध्ये आध्यात्मिक क्षेत्रातली जी मंडळी आहेत त्यांना माझी ही विनंती आहे की कीर्तन प्रवचनाबरोबर समाजामध्ये समाज प्रबोधन करण्यामध्ये युवा जी पिढी भरकटत चाललेली आहे. रस्त्यावरती अनेक ऍक्सिडेंट होतात. माझ्या गाडीमध्ये 40वर लोकांची म्हणजे 150हून अधिक लोकांना मी प्राण वाचवलेला आहे. आणि येत असताना 40वर लोक माझ्या गाडीमध्येच दगावले. ही वाईट घटना मला बघायला भेटली. रस्त्यावरती एखादा अपघात झाला असेल तर माणसाने वेळ देणं गरजेचं आहे. आणि आध्यात्मिक क्षेत्रातले प्रत्येक संत महात्म्यांनी प्रत्येक भागातले त्यांचे आमदार असतील, खासदार असतील तर त्यांच्यापर्यंत माझा एक मेसेज पोहोचवावा की माझे युवा कार्यप्रसंगी विद्यार्थी आहेत, तो विषय लावण्यासाठी विधान भवनामध्ये असतील किंवा विधान परिषदेमध्ये असतील किंवा खासदार असतील त्यांनी त्यांच्या पद्धतीने हा प्रत्येकाने हा विषय जर मांडला तर 1,34,000 विद्यार्थ्यांची घरं चालतील. आणि तेवढ्यावरती नाही तर त्यांचा प्रपंच सुखाचा होईल. त्यासाठी एक छोटासा प्रयत्न प्रत्येक संत महात्म्यांनी करावा अशी विनंती करतो. मित्रांनो, हे होते आपल्यासोबत हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज सांगलीकर. आणि त्यांच्या व्यथा, त्यांच्या कथा यांच्या ज्या संवादातून आपण व्यक्त केलेल्या आहे आणि तुमच्यापर्यंत या ठिकाणी मांडलेले आहेत, हे सर्व क्षणचित्र आरबी मराठी संवादच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.